मित्रांनो, एआयचा वापरामुळं आपण मूळ शेतकरी आहोत आणि त्याच्यामुळं या मदतीनं हवामानाचा अंदाज, पाऊस केव्हा पडणार आहे, मातीचा पोत कसा आहे, त्याच्यामध्ये पाण्याची उपलब्धता, ह्या सगळ्या घटकांचा अभ्यास करून योग्य पीक निवडीचा सल्ला हा तुम्हाला मिळणार आहे। बाजारपेठ कुठली हे तुम्हाला त्या ठिकाणी कळणार आहे। पॅकेजिंग कसं करायचं, मार्केटिंग कसं करायचं हे त्या ठिकाणी तुम्हाला कळणार आहे। ह्याच्यातून उत्पादन खर्च कमी होत असताना खतं, कीडनाशकं आणि पाणी याचा योग्य वापर। आता कधी कधी आपण एवढं पाणी देतो की जमीन क्षारपड होते, तसं आता करायचं नाही आणि म्हणून ह्या आपल्या एआयचा वापर आपल्याला करायचा आहे। ह्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने योग्य प्रमाणात कीड नियंत्रण आणि अचूक खत व्यवस्थापन आणि माती परीक्षण करता येणार आहे। अहो, प्रत्येक माती, आपल्या मानवतची माती, सेलूची माती, माझ्या परभणीची माती, माझ्या पाथरीची माती आणि तिकडं बारामतीची माती, इंदापूरची माती, प्रत्येक मातीला वेगवेगळ्या खताची गरज आहे। काहीत लोह कमी आहे, काहीमध्ये पोटॅश कमी आहे, काहीमध्ये नायट्रोजन कमी आहे। हे सगळे वेगवेगळे प्रकार आहेत। काहीमध्ये स्फुरद कमी आहे आणि ते परीक्षण ते बरोबर मशीन करतं। तुम्हाला काय सांगायचं परभणीकरांनो, आता तर गाड्या ज्या निघाल्यात, ड्रायव्हरच नाही, कॉम्प्युटरला सांगायचं आहे चल इथून आता अजित पवारला चाललं जायचं बसमतला, गाडी चालायला लागणार। मध्ये कुणी आडवा आलं, गाडी थांबणार, ते गेला की परत गाडी चालायला लागणार। विमानं देखील वैमानिक नसताना त्या ठिकाणी चालू शकतात, असं तंत्रज्ञान विकसित झालंय। तुम्ही म्हणाला ह्याला दुपारी काय, ह्याला चढली का काय कुणाला माहिती, मला चढली नाही, मी खरं आहे ते सांगतोय। तुम्ही माझ्या परिवारातली, माझ्या घरची माणसं आहात, मला अंधारात ठेवायचं नाही। काय जगात चाललंय हे माझ्या जीवाभावाच्या सहकार्याला कळलं पाहिजे, माझ्या लाडक्या बहिणींना कळलं पाहिजे, ते मी सांगण्याचा प्रयत्न करतोय। मी आता कृषी क्षेत्रात राज्य सरकारनं ॲग्री हॅकॉथॉन हे नवीन पाऊल उचललेलं आहे, त्याचा पण आपण उपयोग केला पाहिजे। हे वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 10 जूनला 1999ला शिवाजी पार्कला स्थापना झाली, 25 वर्ष पूर्ण झाली। रौप्य महोत्सवी वर्ष आपण साजरा करतोय। त्यामुळं आता पक्ष ऐन तारुण्यामध्ये आपला आलेला आहे। विकासाची विचारधारा आपण निवडली आहे। मला केवळ खात्रीच नाही तर विश्वास आहे की आपला रस्ता योग्य आहे, आपली दिशा बरोबर आहे, आपलं ध्येय स्पष्ट आहे आणि ह्या तरुणांच्या सळसळत्या रक्ताचा आपल्याला जे काही उत्साह आहे, त्या उत्साहाचा फायदा समाजाच्या भल्याकरता, राष्ट्रवादीच्या वाढीकरता आणि तरुणांना योग्य दिशेने पुढे नेण्याच्या करता त्याकरता करायचा आहे। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला राज्यात एक चांगलं यश हे आपल्याला मिळवून द्यायचं आहे। त्याकरता तुम्ही सर्वांनी आपापल्या गावात काम करावं। राष्ट्रवादीला आपल्या शहरात, जिल्ह्यात आणि राज्यात एक राष्ट्रवादी काँग्रेसमय वातावरण तयार करण्याच्या करता तुम्ही आत्ता प्रवेश करणाऱ्यांनी, पहिल्यापासून पक्षात असणाऱ्यांनी, मधल्या काळात पक्षात येणाऱ्यांनी सगळ्यांनी झोकून देऊन काम करावं। मी कधी हा आत्ता आला, हा पहिल्यापासून आहे, हा मधनं आला असा भेदभाव करणार नाही। ज्याच्यात कर्तृत्व असेल, ज्याच्यात नेतृत्व असेल, ज्याच्यात संघटना कौशल्य असेल, ज्याच्यात समाजातल्या सर्व घटकाला बरोबर घेऊन येण्याची क्षमता आणि ताकद असेल, त्यांना संधी देण्याचं काम आपण सगळेजण मिळून करू। मी कुठेही भेदभाव त्यामध्ये करणार नाही। येणाऱ्या आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी आपण झपाटून सगळ्यांनी काम करण्याची गरज आहे। पक्ष संघटन वाढवण्याच्या करता अधिकाधिक तरुण तरुणींना, अधिकाधिक माता भगिनींना, डॉक्टर, वकील, त्याच्यामध्ये व्यापारी, उद्योजक, समाजातला छोटा घटक, मोलमजुरी करणारा घटक, छोटा व्यवसायधारक, अशा अनेक घटकांना पक्षात आणण्याचं आणि पक्षात सक्रिय ठेवण्याचं काम आपल्याला करण्याची गरज आहे। येणारा काळ हा आपला राष्ट्रवादीचा असला पाहिजे।
हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवा. राज्यातल्या प्रत्येक गावामध्ये, चौकामध्ये, नाक्यावर पक्षाचं काही ना काही अस्तित्व त्या ठिकाणी दिसलं पाहिजे. पक्षाचा झेंडा लागेल. त्या गावामध्ये, आळीमध्ये, गल्लीमध्ये पक्षाचा नवीन सक्रिय कार्यकर्ता त्या ठिकाणी तयार होईल. यासाठी काम करा. आपल्या गावात, आपल्या शहरामध्ये, आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यात, महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या घरात भावकीत पक्ष वाढवण्याचा आणि पक्षाचा पुरोगामी विचार पोचवण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न करा. एक एक करत घरातल्या, दारातल्या, कुटुंबातल्या, गावातल्या सर्वांना सोबत घेऊन आपल्या पक्षाला वाढवायचं आहे. त्यासाठी आपण आजपासूनच कामाला लागा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपण कुठं कमी पडलोय असं चित्र राहता कामा नये. त्या दृष्टिकोनातनं काम करा. स्थानिक तरुणांच्या मधनच त्याच्यामध्ये बूथ प्रमुख, 50 प्रमुखाची नियुक्ती करा. त्यांची नावाची, फोन नंबरची यादी आत्ता मला प्रतापनी त्या ठिकाणी दिली. मी आता त्यांना तिकडं जाताना मुंबईला गेल्यावर नंबर लावून बघणार आहे की खरंच तुझा नंबर आहे का, तू खरंच सभासद झालाय का, तुला बळजबरी केलंय का, तुला माहिती का तू सभासद झालाय, हे असं मी विचारणार आहे. त्यांच्या काय झालं आता, तर त्यामध्ये तुम्ही या पद्धतीनं पुढं जा. त्याच्यामध्ये आपल्या कार्यालयामध्ये यादी जी पाठवाल त्याच्यात बूथ प्रमुखाला देखील, बूथ आणि 50 प्रमुखाला देखील पद, मान, सन्मान, बळ मिळेल याची व्यवस्था त्या भागातल्या कार्यकर्त्यांनी केली पाहिजे. त्यांना पक्षाचा जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुखांना थेट मोबाईलवरून संपर्क साधता आला पाहिजे. यासाठी तुमचे फोन नंबर जे तुम्ही वापरता ते त्या बाबतीमध्ये द्या. प्रत्येकाने पक्षवाढीच्या करता लक्ष घाला. त्याच्यामध्येच मी नेहमी सांगतो, शिवशाहू फुले आंबेडकर, त्याच्यामध्ये हा महाराष्ट्र त्यांचा आहे. एकता, समता, बंधुतेचा विचार ह्या महाराष्ट्राच्या मातीच्या कणाकणामध्ये खोलवर रुजलाय. इथं जातीय द्वेष, इथं धार्मिक हिंसेला स्थान नाही. तशा पद्धतीचं राजकारण कदाचित काही दिवस चालेल, परंतु दीर्घकाळ लोकांच्या मनामध्ये राहायचं असेल तर सर्वांना बरोबर घेऊनच त्या ठिकाणी काम करावं लागेल. हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. आणि त्याच्यात माझा मागासवर्गीय, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक, दुर्बल, वंचित, उपेक्षित ह्या बांधवांच्या कल्याणाच्या करता, ह्या घटकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्याच्यासाठी राज्याच्या सत्तेचा उपयोग, हे सत्तेचा उपयोग आपल्याला करायचा आहे. मिळालेल्या सत्तेचा उपयोग हा सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्याच्या करता झाला पाहिजे. अनेक योजना केंद्राच्या आहेत, अनेक योजना राज्याच्या आहेत. प्रत्येकाला, भूमिहीन माणसाला घरकुल देण्याची आपली योजना आहे. त्या योजनेचा पण कसा लाभ आपल्या भागातल्या लाभार्थ्यांना होईल आणि त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसा हिरिरीनं काम करतोय हे देखील आपल्याला सगळ्यांना त्याच्यातनं दाखवता येईल. हे पण आपण सगळ्यांनी ह्या निमित्तानं लक्षामध्ये घेतलं पाहिजे. मला पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार मानायचे आहेत. आज ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये